हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल. थंडी वाढली की केस हे कमजोर होतात, गळायला खूप लागतात, त्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो, कोंड्याचं प्रमाण वाढतं आणि अर्थातच केस गळती खूप जास्त प्रमाणात होते. सर्रास हा थंडी वाढली की सगळ्यांचाच प्रॉब्लेम होऊन जातो. तर आज मी तुम्हाला थंडीमध्ये आपण आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची, घरगुती पद्धतीने हेअर मास्क कसे बनवायचे, असं सगळं सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअर मास्क अगदी घरच्या घरी देखील बनवून कसं काय आपली केस गळती कमी करायची हे सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी ते म्हणजे केस का गळतात. तर थंडी वाढली की जी थंड हवा असते त्याच्यामुळे आपलं स्काल्प हे कोरडं पडतं आणि केसांचे जे रूट्स असतात ते कमजोर होऊन जातात. केसांमध्ये कोंडा वाढतो आणि अर्थातच आपले केस जे असतात ते गळायला सुरू होतात. त्याच्यामुळे केस गळती ही अतिप्रमाणात झाल्यामुळे आपण देखील मनाने डिस्टर्ब होऊन जातो. दुसरं म्हणजे आपण आधीच अगोदर आपल्याला थंडी वाजत असते, खूप थंड वातावरण असतं, त्यामुळे खूप थंड वातावरण असल्यामुळे जास्ती गरम पाण्याने आपण अंघोळ करतो आणि तेच गरम पाणी आपण केस धुवायला देखील वापरतो. मग जास्त गरम पाणी वापरल्याने देखील आपले केस खूप गळायला लागतात आणि शिवाय त्याचे कमजोर जे रूट्स असतात ते कमजोर होऊन जातात. तिसरं म्हणजे आपण थंडीमध्ये सनलाईट आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. आपण सनलाईट घेत नाही. बरेचसे जण तर धावपळीचं जीवन झाल्यामुळे त्यांच्या कामातून वेळच भेटत नाही असं कारण देखील सांगतात आणि त्यामुळे देखील ते सनलाईट घेत नाही. सनलाईट कमी असेल आपल्या शरीरामध्ये, जर सूर्यप्रकाश घेतला नाही तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कमी होतं, व्हिटॅमिन डीचं प्रमाण, आणि अर्थातच आपले केस गळायला सुरुवात होते. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी हे देखील एक कारण असू शकतं आपल्या केस गळतीचं. तर आता या केस गळतीवरती आपण उपाय म्हणून काय करू शकतो, कोणतं तेल वापरायचं, कसं वापरायचं, ते किती वेळा वापरायचं आठवड्यातून, हे सविस्तर सांगणार आहे. तर तेल वापरण्याची कोणती योग्य पद्धत आहे ते बघणार आहोत. आपण तेल कधी, कोणतं, कसं लावायचं. तर या थंडीच्या दिवसांमध्ये केस जास्त प्रमाणात गळायला लागतात. मग याच्यामध्ये तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता. त्याच्यामध्येच तुम्ही बदामाचं तेल ॲड करू शकता. नारळाचं तेल घेतलं तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही बदामाचं तेल ॲड करा, कारण बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची केस गळती कमी करायला मदत होते. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तिळाचं तेल वापरू शकता. नंतर खूपच जास्त केस गळत असतील तर कॅस्टर ऑइल देखील वापरू शकता. ही 4 तेलं अशी आहेत की ज्याचा आपल्या केसांना खूप छान रिझल्ट मिळून जातो केस गळती कमी करण्यासाठी. त्यामुळे हे जे 4 तेलं आहेत, तुमच्याकडे जरी सगळी अवेलेबल नसतील तर याच्यापैकी कोणतीही 2-3 तेलं तुमच्याकडे ठेवा आणि अल्टरनेट तुम्ही एकदा ही 2 वापरायची, नंतर दुसरी 2 वापरायची किंवा 2-3 एकत्र मिक्स करून देखील तुम्ही लावू शकता. याच्याने तुमची केस गळती कमी करायला मदत होते. हे झालं केस गळती कमी करण्यासाठी तेल कोणतं वापरायचं. पण कसं वापरायचं, कधी वापरायचं, तर हे तेल लावताना तुम्ही थोडंसं कोमट करून लावायचं आहे. कोमट करून केसांना छान तुमच्या स्काल्पला मसाज करत हे तेल लावायचं आहे. कारण तुम्ही जर मसाज करत स्काल्पला हे तेल लावलं तर तुमचा जो स्काल्पचा रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होतो, सुधारतो आणि तुमचे जे केसांचं जे गळण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. तुमचे जे रूट्स असतात, केसांची जी मुळं असतात ती मजबूत होऊन जातात आणि केस गळती अर्थातच कमी होते. त्यामुळे तेल हे नेहमी कोमट करून आणि मसाज करत स्काल्पला लावायचं आहे. आता हे तेल आठवड्यातून तुम्ही 2दा लावायचं आहे. 2 ते 3 वेळा तुम्ही लावू शकता. पण हो, एकदा तेल लावलं नंतर केस नाही धुतले आणि परत त्याच्यावरतीच लावलं असं चालणार नाही. तुम्ही एकदा तेल लावलं, आज रात्री झोपताना लावलं तर दुसऱ्या दिवशी ते धुवून काढायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर केसांना तेल खूप जास्त वेळ लावून ठेवायला आवडत नसेल तर तुम्ही ते कमीत कमी 1.5 ते 2 तास केसांना लावून ठेवायचं आहे. नंतर धुतलं तरीही चालेल. रात्रभर तुम्हाला ठेवायचं नसेल नका ठेवू, पण 2 तास तरी कमीत कमी तुमच्या स्काल्पवरती मसाज करत ते लावून ठेवलेलं असायलाच हवं. याने तुम्हाला केस गळती कमी करायला खूप मदत होते. आता मुद्दा येतो ते म्हणजे केस धुण्याची योग्य पद्धत. आपण सगळेजण थंडी असल्यामुळे खूप कडक कडक पाण्याने अंघोळ करतो. तेच पाणी आपल्या केसांवरती घेतो. केसांवरती तेच गरम पाणी घेतलं की आपल्या केसांची जी मुळं आहेत ती कमजोर होतात आणि केस गळायला लागतात, केस तुटायला लागतात, केस फ्रीझी होतात, आपलं स्काल्प हे कोरडं पडतं आणि त्याच्यामुळे डॅन्ड्रफ देखील
व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे केस धुताना मात्र खूप गरम पाणी वापरायचं नाहीये, कोमट पाणी वापरायचं. दुसरी गोष्ट म्हणजे शॅम्पू जो आहे तो जास्त हार्श वापरायचा नाही. शॅम्पू जो आहे तो माइल्ड वापरायचा आणि मेन म्हणजे शॅम्पू डायरेक्ट आपल्या स्कॅल्पवरती, केसांवरती अप्लाय करायचा नाही. आपण शॅम्पू घेतला की तो आधी मगात टाकायचा थोडासा किंवा हातावरती घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं पाणी ॲड करायचं, ते छानसं मिक्स करायचं आणि मग आपण आपल्या केसांना तो शॅम्पू लावायचा आहे आणि मग स्वच्छ केस धुवायचे आहे. डायरेक्ट केसांवरती शॅम्पू घालायचा नाही, कारण शॅम्पूमध्ये खूप केमिकल असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या केसांवरती होतो आणि आपले केस हे जास्ती तुटायला लागतात. त्यामुळे डायरेक्ट अप्लाय करायचं नाही केसांवरती शॅम्पू कधीच. अशा प्रकारे शॅम्पू देखील एकदम माइल्ड वापरायचा आहे. केस धुताना कोमट पाणी वापरायचं आहे, ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायची आहे. तर चौथा मुद्दा म्हणजे कोंड्याचं प्रमाण खूप होतं या दिवसामध्ये. थंडीमध्ये केसांमध्ये खूप जास्त प्रमाणातच कोंडा होतो. मग आता हा कोंडा दूर करायचा कसा? तर तुम्ही घरगुती पद्धतीने नक्कीच दूर करू शकता. तुम्ही जेव्हा तेल लावता तेव्हा त्या तेलामध्ये थोडंसं लिंबू ॲड करायचं आहे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नारळ तेलामध्ये लिंबू थोडंसं पिळून, लिंबाचा रस घालून ते मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता. आवळा पावडर देखील त्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकता. याच्याने तुमच्या जे केसातील कोंडा आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि अर्थातच कोंडा निघून जातो. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय देखील नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप फायदा होईल. पाचवा मुद्दा म्हणजे हेअर मास्क घरगुती पद्धतीने कसं काय बनवायचं. एकदम नॅचरल हेअर मास्क तुम्हाला सांगणार आहे. खूप इफेक्टिव्ह आहे. मी स्वतः ट्राय करते. त्याचा मला देखील रिझल्ट मिळाला आहे आणि खरोखर सांगते खूप फायदा होतो. नॅचरल गोष्टी असतात त्या थोड्याशा लेट इफेक्ट करतात, पण खूप छान इफेक्ट देतात. त्याच्यामुळे तुम्ही हा हेअर मास्क नक्की आवर्जून मी सांगेल की नक्की ट्राय करून बघा. ह्या सगळ्या वस्तू छानशा मिक्स करायच्या आहे, हे सगळे इन्ग्रेडियंट्स, आणि छानसं स्काल्पला लावून ठेवायचं आहे. कमीत कमी 1 ते 2 तास तुम्ही तुमच्या स्काल्पला लावून ठेवायचं आहे. खरोखर सांगते इतका छान रिझल्ट मिळतो. तुम्ही एकदाच लावलं तरी देखील तुम्हालाच फरक जाणवेल. हा हेअर मास्क एकदम नॅचरल आहे, त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही आहे तुमच्या केसांवरती. झाला तर फायदाच होणार आहे. त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हा हेअर मास्क तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खरोखर खूप फायदा मिळून जाईल. तर अशा ह्या टिप्स होत्या सगळ्या. तुम्हाला हे आवर्जून मला सांगायचं होतं, कारण थंडीच्या दिवसांमध्ये खूपच हेअरफॉल होतो आणि खूप आपले केस जे असतात ते रुक्ष होतात, एकदम ड्राय पडून जातात. तर आता सगळ्यात शेवटचं म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपण डेली रुटीनमध्ये काय गोष्टीचा वापर केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी डेली रुटीनमध्ये आपण फॉलो करायला पाहिजेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा केस धुतो तेव्हा एकदम कोमट पाण्याने धुवायचे आहेत आणि जेव्हा पूर्ण आपलं वॉश करून होईल केस, तेव्हा एक शेवटचा जो मग आहे तो थंड पाण्याचा घालायचा आहे केसांवरती. त्याच्याने आपली केस जरा स्मूथ राहतात. दुसरी गोष्ट ते म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी हेअर ऑइल करायचंच आहे केसांना, नॅचरल पद्धतीने मसाज करत. त्याचा एक खूप फायदा मिळतो. नंबर 3 म्हणजे हेअर मास्क आठवड्यातून नक्कीच एकदा तरी लावायचा आहे. चौथी गोष्ट ती म्हणजे अशी की माइल्ड शॅम्पूच वापरायचे आहेत, हार्श वापरायचे नाही आहेत आणि ते आठवड्यातून फक्त 2दाच वापरा. जास्त वापरले तर केमिकल असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ते आपल्या केसांना अजिबात चांगलं नाही आहे. याच्याने आपले केस जास्ती गळायला लागतील. त्यानंतर आपण जे हेअर ड्रायर वापरतो त्याचा वापर कमी करायचा आणि जे आपण हेअर स्ट्रेटनिंग वापरतो, आपले जे केसांना वेगवेगळे स्ट्रेट करायला, कर्ली करायला जे वापरतो ना स्ट्रेटनिंग, तर त्याचा देखील वापर कमी करायचा, कारण त्याच्याने देखील आपल्या केसांना इजा होते. आपले केस जे असतात ती सारखं ते वस्तू वापरल्यामुळे आपले केस हे तुटतात आणि वृक्ष होऊन जातात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि तुमची केस गळती खरोखर नॅचरल पद्धतीने एकदम आरामात कमी करा. केस गळती पूर्ण बंद होऊन जाईल, केसातील कोंडा निघून जाईल. फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जरा जरी हेल्पफुल, जरा जरी माहितीपूर्ण वाटला असेल, तरीही आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण या अशा छान छान टिप्स, हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स आपण या आपल्या चॅनलवरती बघत असतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत.